माझ्या आता गावागावात घेतात, जाऊन विचारतात ताई हे गेले ना, इडीमळे गेले का? म्हणलं मी नाही विचारत, मी भानगडीतच नाही. आपल्याला भानगडीत, आपल्याला इथे लढायचंच नाही कोणाशी. कारण का ही लढाई काय यांची नाहीच आहे, आपली लढाई अदृश्य शक्तीशी आहे. कारण महाराष्ट्रात भांडणं लावायची, मराठी माणसामध्ये मी भांडतच नाही कुणाशी. कशाला मराठी माणसांमध्ये भांडायचं? हे दिल्लीवाले आहेत ना, महाराष्ट्राचा द्वेष करतात, हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही मराठी माणसं एकामेकात लढवत बसणार नाही, एकामेकाच्या टांग घालून आमचा पक्ष आणि आमचं राज्य संपवणार नाही. आम्ही तुमच्याशी लढणार. अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल, कष्ट करणार असेल, वीक असेल, त्याच्याशी काय लढायचं? लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवरवर लढा, त्याच्या लढण्यात मजा आहे हो. त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे? आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करतं? आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे? तर ती अदृश्य शक्ती. आता ती कोण आहे काय आहे मला माहिती नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवतो. ठीक आहे, अदृश्य शक्ती आहे, ती कुठे आहे मला माहिती नाही, ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे आहे मला माहिती नाही. पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचा मी निर्णय घेतलाय. तुम्ही ठरवायचंय की या लढाईमध्ये तुम्ही काय करणार. आणि घाबरायचं तर अजिबात नाही. कोणाला घाबरायचं? आपण आपली बिलं भरतो, स्वतःच्या आयुष्यावर जिंकतो. कोणाचा 2 पैशाचा चहा कधी पेलो नाही, कधी कोणाला पाजला नाही. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला, तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे. कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय. मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल, निखिल वागळे त्यांची गाडी फोडली. लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला. गाडी फोडली, असीम सरोदे बसलेत आणि ते वाचवणारी कोण होती माहितीये का? मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्ती नावाची मुलगी ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं. त्याचा ड्रायव्हर पण आपल्याच एक सहकारी होता. त्याला निखिल वागळे म्हणाले, बाबा कोण आहेस तू? तो म्हणला काळजी करू नका, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी नाही दगड धोंड्यांना घाबरत. तो तशीच गाडी नेली. आज निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत आहोत. कारण का ह्या राज्यातला सगळ्यात, या देशातला सुसंस्कृत नेता, ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर दिलं नाही. आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार. हे मी म्हणत नाहीये, निखिल वागळे म्हणतात. सुरक्षितता, अरे काय समजतात हे? ह्यांची सत्ता आहे म्हणून काही करतील? पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर. आर आबा या राज्याचे गृहमंत्री होते. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता की कोणी तुला काही बोललं, पोलीस स्टेशनला सांग तू आर पाटलाची बहीण आहेस, पोलीस तुझा न्याय करून देईल. आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होतंय? तर लोक बंदुकी घेतायत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत. बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ? मग आपल्याला आर पाटलांचं राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. हे सरकार काय माहितीये का? आपकी बार गोळीबार सरकार, असं हे सरकार आहे. गोळीबारच करतात ते, अजून काय करतात? त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात प्रचंड लढायचंय. आणि ती लढाईमध्ये खूप मजा येणार आहे. याचं कारण जे जे आरोप त्यांनी आपल्यावर केले, आज ते डबल भारी त्यांच्यावर. कालचंच उदाहरण मी सांगते. काल त्यांनी एक मोठा प्रवेश घेतला. मला कोणीतरी विचारलं कसे काय गेले? म्हणलं उन्हाळा वाढलाय, आईसची गरज आहे सगळीकडे. त्याच्यामुळे आईसमुळे बरेच मूवमेंट होताना दिसते आपल्याला. आता या आईसच्या मूवमेंटमुळे मागच्या आठवड्यात एक व्हाईट पेपर, फौजियाताई, वंदनाताई अतिशय उत्तम पद्धतीने पार्लमेंटमध्ये काम करतात, त्या दोघींनी तो व्हाईट पेपर वाचलेला आहे. जे जे बघा हसतायत वंदनाताई, कारण का वंदनाताईंना माहिती आहे की ज्यांची नावं त्या व्हाईट पेपर मध्ये होती, 1 आठवड्यानी ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत. एक आदर्श ठरवलाय त्यांनी. ताई हसू नका, आदर्श म्हणजे मी आदर्श म्हणत होते, तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आदर्शाचा. काय चांगल्याचे दिवसच नाही राहिले. भाषण कुठल्या शब्दांनी करायचं ही पण आता अडचण झाली आहे. आदर्श म्हणलं की तुम्ही दुसरा अर्थ काढता. माझा तो आदर्श नव्हता, माझा एक आदर्श होता. त्यामुळे तो आदर्श शब्द त्या व्हाईट पेपर मध्ये होता. आणि